नमस्कार. आज आपण एक्सेलचे जे ॲडव्हान्स फॉर्म्युलेज आहे ते बघणार आहोत. काय-काय गोष्टी करता येऊ शकतात आणि त्या आपल्याला डेटा एनालिसिसच्या ज्या प्रोजेक्ट्स आहेत त्या करण्याच्या वेळेस आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. हां, बोला. ओके. तर आज आपल्याला काही टेबल कसे असतात, टेबल कसे क्रिएट करायचे, त्यानंतर सम आणि सम इफमध्ये सम इफ कसे करायचे, मल्टिपल कॅटेगरीने आपण समरायझेशन किंवा टोटल कसे करू शकतो, काउंट कसे कॅल्क्युलेट करू शकतो, ते बघणार आहोत. त्यानंतर व्ही लुकअप आपण काल बघितलं होतं. व्ही लुकअप नंतर एक्स लुकअप पण आलेलं आहे आता एक नवीन फंक्शन जे की रिप्लेस करतं व्ही लुकअपला. ते आपण यूज करू शकतो. अ, आणि ते कसं यूज करायचं त्याचं आज एक्झाम्पल बघूया. तर आता सर्वात प्रथम मी आता तुम्हाला इथे काही एक डेटा आहे आपल्याकडे. त्याच्यात टेबल म्हणून एक कन्सेप्ट असते. आता कोणताही तुम्ही हे साधारण ट्राय केलं असेल, की आता हा हा एक डेटा आहे आपल्याकडे आणि याला जर आपण इथे फॉर्मॅट ॲज अ टेबल जर केलं, म्हणजे एखादा आता इथं जी काही डिझाइन आहे ती सिलेक्ट केली, तर ती आपण घेऊ शकतो अशी आणि त्यानंतर आता लेट्स से मी एखादा इथं डेटा घेतोय. आणि इथं आपण मग हे सिलेक्ट केल्यानंतर माय टेबल हॅज हेडर्स हे हेडर्स म्हणून येतात आणि ओके करायचे ही पूर्ण रेंज येऊन जाते. आता हे केल्यानंतर इथे टेबलला आपण नाव पण देऊ शकतो. आता सपोज हा टेबल आहे, मग याला मी काय म्हटलं एक्सपेन्स. हा काय होईल ना, की आपल्याला कुठे पण हा रेफर करता येतो. म्हणजे ह्या एवढा पर्टिक्युलर जो डेटा आहे, तो एका टेबलमध्ये स्टोअर होतो. म्हणजे आपला काही आता कसं असतं ना, की आपल्याला दुसऱ्या शीटमध्ये काही रेफर करायचं आहे. तर मग मी आता एक्सपेन्स म्हटलं, तर माझा हा असा डेटा येऊन जाईल आणि त्याच्यात मग आपल्याला इथे म्हणजे फक्त एक्सपेन्स म्हटलं, तर आपलं पूर्ण कॉलम्स येऊन जातात आणि त्यातला स्पेसिफिक कॉलम पण पाहिजे असेल आपल्याला, तरी तो आपण काढू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हा रेफर करू शकतो. म्हणजे याला जर मी म्हटलं, की आपल्याला कुठे असं रेफर करायचा असला पर्टिक्युलर म्हणजे डेटा आहे तो आपला आता म्हणजे इथे एक टेबल आहे, इथे एक टेबल आहे. खाली काही टेबलचे असे 4-5 टेबल असले आणि आपल्याला सेपरेट कसं आहे ना, की जेव्हा ऑर्गनायझेशन करायचं असतं आपल्याला डेटा किंवा कॅल्क्युलेशन करायची वेळ येते, तेव्हा आपल्याला हे असे सेपरेट टेबल असले, तर आपण ते यूज करू शकतो. आता इथे याचा टेबल डिझाइनमध्ये इथे एक फिल्टर बटन असतं हे काढू शकतो. म्हणजे याच्यात काही ऑप्शन्स भेटतात म्हणजे आता तिथं टेबलचं नाव देऊ शकतो. समराइज विथ अ पिव्होट टेबल याला डायरेक्ट आपण पिव्होट टेबल क्रिएट करू शकतो. स्लायसर ॲड करू शकतो. स्लायसर म्हणजे फिल्टर बॉक्स असतो इथे असा. तो आपण ॲड करू शकतो. कशावर करायचा आहे म्हणजे जर सपोज मला आता इथे कॅटेगरीवर फिल्टर स्लायसर ॲड करायचा आहे. तर तो आपण असा स्लायसर इथे ॲड करू शकतो आणि मग तो डेटा आपला जेवढा आहे तेवढाच फिल्टर आउट होऊ शकतो. तर ह्या गोष्टी पण आपण करू शकतो. अं, ठीक आहे. तर हे जे आहे हे स्लायसर आपण ॲड करू शकतो आणि त्याची डिझाइन वगैरे करू शकतो जर पाहिजे असेल तर आपण असं आता इथं मला साईडला ठेवतो. तर हां इथे हे जे आहे आपला जो टेबल डिझाइन आहे याच्यात आपल्याला बाकीचे ऑप्शन्स आहे एक्सपोर्ट करू शकतो हेडर रो टोटल रो बँडेड रोज वगैरे असे काही ऑप्शन्स आहेत जे आपण ट्राय करू शकतो फर्स्ट कॉलम लास्ट कॉलम वगैरे आणि हे फिल्टर बटन मी इथं होतं ते काढून टाकलेलं आहे आता. तर अशा पद्धतीने आपण हे टेबल ॲज अ रेफरन्स म्हणून कन्सिडर करू शकतो. आता याच्यात मला काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. आता सम जर आपण टोटल म्हणजे केली आता तुम्हाला नॉर्मल सम माहीत असेल. बऱ्यापैकी आपण हे जे आहे म्हणजे एखादं टोटल जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची, तर आपण हे सम फंक्शन यूज करतो आणि याची पूर्ण आपण हे देतो आणि मग त्याच्यानंतर त्याची टोटल येऊन जाते. परंतु आपल्याला हे न करता आपल्याला सपोज लेट्स से आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, की मील्स ह्या कॅटेगरीमध्ये किती एक्सपेन्स झालेला आहे किंवा ट्रॅव्हलमध्ये किती एक्सपेन्स झालेला आहे, लॉजिंगमध्ये किती एक्सपेन्स झालेला आहे. त्या गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला एक सम इफ म्हणून एक इफ एस म्हणून एक फंक्शन असतं. ज्याच्यात आता हे सम इफ एस जे आहे म्हणजे ज्याच्यात आपण क्रायटेरिया देऊ शकतो. कंडिशन वाईज टोटल आपण काढू शकतो. पण ती कशी करायची? तर त्यासाठी आपल्याला आता इथं सम इफ एस केल्यानंतर सम रेंज मग ही जी आहे ती आपण ही सम रेंज घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर कॉमा देऊ शकतो. आता क्रायटेरिया कोणता द्यायचा आहे आपल्याला?
तर क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया रेंज म्हणजे आपल्याला कुठे सर्च करायचे कोणत्या कंडिशनमध्ये, तर ह्या क्रायटेरिया हा जो आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. आणि कॉमा दिल्यानंतर क्रायटेरिया काय आहे? तर क्रायटेरिया आपला इथे एक कॉलम्स आहे D1. तो सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे D1 म्हणजे हा. तर आता मी काय काय सिलेक्ट केलेलं आहे बघा आता. सम इफ मध्ये आपलं जे पहिलं आहे ते हे काय सम करायचे, काय कशाची टोटल करायची, तर ती ही याची पूर्ण. त्यानंतर एक्सपेन्स कॅटेगरी कशाला फिल्टर आउट करायचे, कशाला कोणत्या कंडिशनला फिल्टर आउट करायचे, तर ह्या कॅटेगरीला फिल्टर आउट करायचे, त्याची व्हॅल्यू आपण काय पास करणार इथं मेल्स. आता इथं सपोज मी म्हटलं की मला इथे ट्रॅव्हल किंवा लॉजिंगचं जे आहे त्याची कॅल्क्युलेट करायची, तर त्याचं बघा तुम्ही इथे हे येऊन जाईल. म्हणजे टोटल जर तुम्हाला काढायची जर झाली, आता इथं एक फिल्टर बटन ऍड करतो मी. आणि जर याचं फक्त लॉजिंग मी म्हटलं, तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी बघायचं टोटल जी आहे ती 466 ती सेम इथे येऊन जाते. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आणि हे जे आहे सम इफ हे फंक्शन आहे. आता याच्यात बरेचसे बाकीचे फंक्शन्स असतात की जसं की ॲव्हरेज इफ, मॅक्स इफ, त्यानंतर मिनिमम इफ, असे पण असतात जे जिथं जेव्हा आपल्याला असे कंडिशन्स द्यायचे असतात, सिमिलर फंक्शन्स आहे ते तुम्ही यूज करू शकतात. आता बघा, याच्यात जेव्हा आपण हा टेबल क्रिएट करतो ना, त्या टेबलमध्ये आपल्याला एक असा राईट साईडला आहे ना, राईट बॉटमला एक असं भेटून जातो इथे. तर आता हे जे व्हॅल्यू आहे, आता मी काय केलं, अं, आता हे जे आहे याला मी जर याच्यात ओढलं इथे, तर तो टेबल आहे तो ऑटोमॅटिक इथं इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे जो हा आयकॉन दिसतोय ना इथं तुम्हाला कोपऱ्यात, तर म्हणजे याची व्हॅल्यू जी आहे, आता इथे मी काय म्हटलं, मेलची अगोदर काहीतरी 144 होती, ती आता किती झालेली 161 झालेली आहे, कारण की काय आहे, हे दोन रो आहे तो एक्स्ट्रा ऍड झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे टेबलचा हा फायदा असतो. म्हणजे कोणताही डेटा आपण टेबल याच्यात स्टोअर करून ठेवला, तर आपल्याला बाकीचे काही रोज ऍड वगैरे झाले तरी ते ऑटोमॅटिक ऍड होतात. म्हणजे सिमिलर गोष्ट आपण इथं जर केली, आता हे जे आहे, आता हे याला टेबल न करता आपला असा डेटा आपण असं ठेवलेला आहे. आणि याच्यात मी म्हटलं की मला आता काय करायचं आहे की सम इफ, येस, हे फंक्शन मी आता जे आहे तेच आता मी इथे यूज करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग इथे काय केलं मी, हे सम घेतली, त्याच्यानंतर ही कॅटेगरी घेतली, आणि त्याच्यानंतर मला क्रायटेरिया काय द्यायचा आहे, तर लेट से हाच देतोय मी आता. आणि आता इथं पण हे झालेलं आहे, काय काय झालेलं आहे, 144 झालेलं आहे. आता सपोज मी काय केलं की माझे काही कॉलम्स आहे, काही रोज आहे, तो डेटा मी याच्यात ऍड केला. तर जसं मी त्या टेबलमध्ये ऍड केला होता, तसं इथं मला एक्सपेक्टेड आहे की आता याची व्हॅल्यू चेंज व्हायला पाहिजे. आता इथं मेल्स किती येत आहे 161, तर इथं इथं पण सेम यायला पाहिजे. म्हणजे जे काय मी इकडे 3 रो ऍड केले होते तेच इथं ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे पण व्हॅल्यू इथं यायला पाहिजे. हे काय येत नाही, कारण की आपली ही जे आपण कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे त्याची रेंज काय आहे, कुठपर्यंत आहे, फक्त I14 पर्यंत आहे, म्हणजे इथपर्यंत. या त्यामुळं आपली जे काय आहे ते इथपर्यंत येतं. म्हणजे जर आपल्याला इथं हे जे आहे, मग याचं आपल्याला काय केलं, इथं याला जर आपण म्हटलं I70, आणि याला पण I17 केलं, तर मग आपला हा बरोबर रिझल्ट येऊन जाईल. परंतु हे मॅन्युअल करावं लागतं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहे, तर बऱ्याच वेळा आपला काय डेटा अनालिटिक्सच्या प्रोजेक्टमध्ये असा डेटा ऍड होत चालत असतो. म्हणजे अपेंड होत असतो. म्हणजे कसं असतं ना की दररोजचा जो बिझनेसचा डेटा असतो तो ऑटोमॅटिक आपल्याला जनरेट होत असतो. म्हणजे सपोज आजच्या दिवशी काही 10 रेकॉर्ड आले, दुसऱ्या दिवशी परत 10 रेकॉर्ड आले, तिसऱ्या दिवशी परत एक 4-5 रेकॉर्ड आले. असे ते अपेंड होत असतात एक्झिस्टिंग डेटाबेसमध्ये. मग त्यावेळेस आपल्याला हे ऑटोमॅटिक जे आहे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन झाले पाहिजे. त्यावेळेस आपण मग हे नॉर्मल जे रेंज आहे किंवा नॉर्मल जो डेटा आपण असं याच्यात स्पेसिफाय करतो एक्सेलमध्ये, त्याच्यात आपल्याला होत नाही. काय कोणी काय विचारतंय का? ठीक आहे. तर हां.
नाही मग ती जनरली कसं असतं ना, की नॉर्मल एक्सेल शीटमध्ये असेल ना आपण, नॉर्मल एक्सेल शीटमध्ये आपला असा डेटा असेल. ठीक आहे. तर मग ते आपल्याला रेंज चेंज करावं लागणार ही जी आहे ती. असं अशा फॉर्म्युल्यामध्ये. पण जर तुम्ही तोच डेटा आपण असा याच्यात टाकला टेबलमध्ये. कोणीतरी बोलतंय ते म्यूटवर गेलं तर बरं होईल. तर हे जे आहे ते हा जो डेटा आहे तो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आपण स्टोअर करून घ्यायचा. म्हणजे जसं मी फॉर्मॅट केला हा टेबल आणि त्याला नाव दिलं एक्सपेन्स. मग याच्यात काय होतं ना, की नवीन काही रेकॉर्ड ॲड झाले. म्हणजे सपोज मी आता इथे अजून 1-2 ॲड केले, तरी हा टेबल आहे ना ऑटोमॅटिक इन्क्रीज होत असतो. म्हणजे याला असं काही नाही, की आता याचा जो फॉर्मॅट आहे, याच्यात आपल्याला काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला समजून घेणं, की आता सर लेट्स से म्हणजे मी आता इथं 3 रो ॲड केले आणि याला मी म्हटलं, की मेल्स. तरी आपलं हे कॅल्क्युलेशन जे आहे ते ऑटोमॅटिक इथे चेंज होतात. तर जे अपेंड म्हणतो आपण डेलीचा डेटा वगैरे येतो, त्यावेळेस आपल्याला काही करण्याची गरज नाही. आता हे झालं नॉर्मल एक्सेलमध्ये. बऱ्याच वेळा एक्सेलमध्येच डेटा स्टोअर होत असतो. ज्या छोट्या कंपन्या असतात ना, त्यांचा एक्सेलमध्ये डेटा जनरेट होत असतो आणि तो आपल्याला असा अपेंड करून द्यायचा असतो टेबलला. जसं आपण करून दिला तर ऑटोमॅटिक त्याचे कॅल्क्युलेशन सगळीकडे रिफ्लेक्ट झाले पाहिजे. त्यासाठी असा हा टेबलमध्ये आपण कन्वर्ट करून घ्यायचा जो काही डेटा आहे. जेणेकरून टेबल किती इन्क्रीज झाला तरी त्याचे कॅल्क्युलेशन अफेक्ट होणार नाही. म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते ॲक्युरेटच येतील. तर आता जेव्हा हे एक्सेल सोर्स असतो, आता बऱ्याच वेळा डेटाबेसचा सोर्स असतो. तर एस-क्यू-एल डेटाबेसेस वगैरे असेल किंवा माय-एस-क्यू-एल असेल किंवा DB2 वगैरे असेल, असे कोणतेही डेटाबेस टेबल असतील, त्यावेळेस ते डेटा ॲड होत जातो आणि त्यावेळेस एवढे चॅलेंजेस येत नाही. कारण आपण एक्सेलमध्ये करत नाही. डायरेक्टली जेव्हा आपण पॉवर बीआयला वगैरे कनेक्ट करतो किंवा टॅब्ल्यूला कनेक्ट करतो डेटाबेस, त्यावेळेस काय होतं ना, की ते डेटा आहे ते रिअल टाईमवरती ॲक्सेस केला जातो डेटाबेस टेबलमधनं. मग त्यावेळेस हे चॅलेंजेस येत नाही. परंतु जेव्हा आपण एक्सेलमध्ये काम करतो, तेव्हा ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे, की तुम्ही एकतर टेबलमध्ये कन्व्हर्ट करू शकता हा डेटा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एक टेबलचं कन्सेप्ट्स आहे, जी एक्सेलमध्ये आपण करू शकतो. त्याला नाव देऊन आपण हे रेफर करू शकतो. ठीक आहे. तर ही एक कन्सेप्ट आज सांगायची होती आणि त्यानंतर आता आपल्याला दुसरी एक कन्सेप्ट आहे जी की हां, बोला. नेम्ड रेंजेस हां, नेम्ड रेंजेस असतात वाटतं ते. सेमच आहे, सेमच आहे. आता मॅनेजर मला मला नाही आठवत मॅनेजर शब्दाचं. नेम्ड रेंजेस म्हणून एक असतात किंवा नेम रेफरन्सेस वगैरे असं मी नाव ऐकलेलं आहे. सेम. हां. हो, हो. हो. तर सेमच आहे ते. ते ठीक आहे. आता हे झालं सम इफ आपण इथं यूज केलं होतं. आता सिमिलरली आपण काउंट इफ पण यूज करू शकतो. आता काउंट इफ कसं यूज करायचं ते आता मी इथे फॉर्म्युलेस तुम्हाला दाखवून दिले का केलेले आहे. फक्त तुम्हाला आता काय आहे आता इथं की मी लेट्स से परत आपण करूया काहीतरी. ठीक आहे. आता हा डेटा आहे तो. आता इथे मला काउंट करायचं आहे. काउंट काय करायचं आहे? आता हा माझा डेटा आहे. लेट्स से माझा इकडे काही डेटा आहे. आता इथे माझा हा डेटा आहे. अ, हा काही डेटा आहे ज्याच्यात मला काय फाइंड आउट करायचं आहे की माझे इथे जे पेमेंट आहे किंवा डोनेशन्स आहे जे ऑनलाईन किती आलेले आहे ऑनलाईन किती पेमेंट आले चेकचे किती आले कॅशचे किती आलेले हे फाइंड आउट जर करायचं असेल आता इथं कॅश चेक आणि ऑनलाईन हे 3 मेथड आहे याचे काउंट मला काढायचं आहे की कॅशचे किती पेमेंट आले चेकचे किती आले किंवा ऑनलाईनचे किती आले आणि त्यातल्या त्यात आपल्याला असं पण करायचं असेल की आपल्याला $250 वरती डोनेशन्स असतील त्यांचं पण आपल्याला कंडिशन्स काय काय म्हणजे चेक करून डेटा रिट्रीव्ह करायचा आहे. तर ते कसं करू शकतो? त्यासाठी आपण एक आता काउंट तर तुम्हाला माहिती आहे. काउंट हे जे आहे काउंट ए आणि काउंट हे 2 फंक्शन्स आहे, की काय करतात जनरली फक्त नंबर ऑफ रोज काउंट करण्याचं काम करतात. ठीक आहे. आणि काउंटी असेल जे काउंटीमध्ये फक्त ज्या व्हॅल्यूमध्ये डेटा आहे त्यांचंच काउंट होतात. काउंटी म्हणजे जे एम्प्टी असेल ते काउंट होत नाही. ठीक आहे. ब्लँक काउंट करायचे असेल तर काउंट ब्लँक करू शकतो आपण. तर काउंट इफ आणि काउंट इफ येस असे फंक्शन्स आहे जे आपण आता यूज करू शकतो. आता काउंट इफमध्ये काय आहे की काउंट इफ येसमध्ये मल्टिपल क्रायटेरिया देऊ शकतो आपण. आता मल्टिपल क्रायटेरिया काय द्यायचा? तर आपल्याला काय करायचं आहे किती काउंट कसला काउंट काढायचा आहे तर आपल्याला ह्या पेमेंटचा काउंट काढायचा आहे. तर तो आता हा पूर्ण रो सिलेक्ट करायचा आहे
त्यानंतर क्रायटेरिया द्यायचा आहे. तर क्रायटेरिया काय द्यायचा आहे की आपला हा जो आहे इथला हे जे कॅश याचा क्रायटेरिया द्यायचा आहे. म्हणजे मला त्या पर्टिक्युलर पेमेंटच्या कॉलममध्ये किती व्हॅल्यू कॅशच्या आहे त्या सिलेक्ट करायच्या चेक करायचे आणि त्यानंतर दुसरा क्रायटेरिया काय द्यायचा आहे की पेमेंटचा. मग पेमेंटचा मध्ये हे जे आहे पेमेंट हे पूर्ण हे सिलेक्ट करायचं आहे आणि आता याच्यात क्रायटेरिया काय द्यायचं आहे मला तर क्रायटेरिया असा द्यायचा आहे की जे काही व्हॅल्यूज आहे त्या याच्या म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू $250 असं द्यायचं असेल तर मी आता काय करू शकतो तर इथे मला काय करायचं आहे की जेव्हा आपल्याला ग्रेटर दॅन इक्वल टू द्यायचं असतं ना त्यावेळेस आपल्याला असा डबल कोड देऊन हे असं द्यावं लागतं आणि ॲम्परसँड द्यावा लागतो जी व्हॅल्यू आपल्याला इथे सिलेक्ट करायची ती आणि याला F4 करतो लॉक करून टाकतो सेल आणि ओके करायचं. आता इथं कॅशचे माझ्या मते काही पेमेंट नाही आहे इथे जे आहे ते एक मिनिट हां आता हे जे आहे आता याच्यात कॅशचे पेमेंट आहे परंतु $250 वरती पेमेंट आहे का काय आता कॅशचे बघा तुम्ही कॅशचे इथे जर फिल्टर आउट जर केला मी याला आणि इथे फिल्टर आउट जर केलं कॅशचे मग $250 वरती आहे का एक पण नाही म्हणून आपला जो काय रिझल्ट आहे तो 0 आहे. आता दुसरे जर बघितले आपण की लेट्स से कॅश चेकचे $250 वरती आहे का तर इथे एक आहे आणि त्यानंतर इथे एक आहे असे दोन आहे आणि त्यामुळे तिथे दोन आलेले आपले आणि ऑनलाईनचे पण जे आहे ते पण बघायचे इथे $250 वरती इथे एक दिसतोय आणि 100 इथे किती आलेले आपले दोन आलेले ऑनलाईन इथे एक दिसतोय हां इथे एक आहे तर अशा पद्धतीने हे दोन दिसत आहे बरोबर तर अशा पद्धतीने आपण हे काउंट कॅल्क्युलेट करू शकतो आता याच्यात आपण मल्टिपल कंडिशन्स किती पण देऊ शकतो अजून पण तुम्ही जर ॲड केलं याला आणि कॉमा दिल्यानंतर तुम्हाला अजून पण क्रायटेरिया रेंज देऊ शकतो आपण आपल्याला अजून काही कंडिशन ॲड करायची असेल तरी देऊ शकतो आता सिमिलरली आपण सम पण करू शकतो आता टोटल आपल्याला सेम कॅशची किती टोटल आलेली आहे जी $250 वरती आहे ती काढू शकतो किंवा फक्त विदाऊट $250 पण काढू शकतो म्हणजे आपण असं म्हटलं की सम इफ येस आता सम रेंज काय करायचे आपल्याला तर आपल्याला हे जे आहे हे सिलेक्ट करायचं आहे आणि हे पूर्ण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला क्रायटेरिया काय द्यायची तर क्रायटेरिया हा द्यायचा आहे इथला आणि त्यानंतर क्रायटेरिया रेंज दुसरी आपण देऊ शकतो किंवा लेट्स से मी फक्त एवढंच दिलं तर आता आपल्याला याची जी क्रायटेरिया आहे आता जेव्हा आपण सम इफ एस यूज करतो ना आपल्याला एकच क्रायटेरिया द्यायचा असेल तर आपण सम इफ यूज करावं लागतं आपल्याला आणि मल्टिपल क्रायटेरिया असेल एकापेक्षा जास्त त्यावेळेस आपल्याला सम इफ एस द्यावं लागतं त्यावेळेस आपल्याला हे ऑप्शनल क्रायटेरिया देऊ शकत नाही आपण म्हणजे रिक्वायर्ड क्रायटेरिया हा क्रायटेरिया 1 तर आपल्याला हा एक क्रायटेरिया द्यायचा आहे की ज्याच्यात आपल्याला डोनेशन्स जे आहे ते एक मिनिट मी काय केलं काहीतरी चुकलंय माझं असं वाटतंय मी परत सम इफ एस समरेज मला सिलेक्ट करायची आहे जी कशी समरेज करायची आहे मला ही क्रायटेरिया रेंज हां सॉरी मी चुकलो होतो क्रायटेरिया रेंज आपल्याला द्यावं लागेल क्रायटेरिया रेंज आपल्याला कुठे चेक करायची तर याच्यात चेक करायची आपल्याला आणि क्रायटेरिया काय आहे आपला तर क्रायटेरिया जो आहे तो आपला हा आहे क्रायटेरिया आणि याला ओके जर केलं तर आपला हा येईल म्हणजे आता मी एकच कंडिशन दिलेली आहे मल्टिपल कंडिशन नाही दिलेली तर हे जे आहे ते एवढा रिझल्ट येतोय याच्यात पण आपल्याला जर फक्त $250च्या वरतीचा रिझल्ट पाहिजे असेल तर आपण अजून एक कंडिशन इथे देऊ शकतो सिमिलरली आपण जशी याच्यात दिलेली आहे
तशीच आपण इथे देऊ शकतो. तर हे झालं सम इफ येस यूज करण्याच्या मेथड किंवा रिक्वायरमेंट जेव्हा असेल मल्टिपल कंडिशनचा, त्यावेळेस आपण हे करू शकतो. यात काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. हं. कुठे प्लस साइन दिलेलं आहे? नाही नाही, ते चुकून झालं असेल ॲक्च्युली. प्लस साइनची द्यायची गरज नाही. ते ॲक्च्युली चुकून झालं होतं माझ्याकडून माझ्यामध्ये टाईप करताना. तर हां, इक्वल टूच म्हणजे आपला फॉर्म्युला जो आहे तो आता प्लसचा काही फरक नाही पडत इथे, परंतु इक्वल टू साइन गरजेचं असतं त्यानंतर, म्हणजे प्लसची द्यायची गरज नाही. ठीक आहे. हां, तर ह्या गोष्टी लक्षात राहू द्या. सम इफ येस आता बरेचसे फंक्शन्स आहेत. आता तुम्ही हे ट्राय करू शकता. मॅक्स मॅक्स पण आहे. मॅक्स इफ येस पण आहे. मॅक्स ए मॅक्स इफ येस. मग याच्यात मीन पण आहे. मीन एफ सॉरी मिनिमम मिनिममचं आहे वाटतं माझ्या मते की मिनिमम हां मिनिमी इफ येस हे जे आहे ना हे दिसतं ना इथे हे पण आहे. त्यानंतर ॲव्हरेजचे पण आहे. ॲव्हरेज इफ येस ॲव्हरेज इफ येस ह्या ज्या फंक्शन्स आहे सिमिलर आहे. कंडिशन्स देऊन आपण हे कॅल्क्युलेशन्स करू शकतो आणि ज्यावेळेस बरेच वेळा आपल्याला डेटा प्रोसेसिंग करायची असते त्यावेळेस आपल्याला हे बरेचसे कॅल्क्युलेशन्स असे करायचे गरज पडते. जे स्पेसिफिकली एक्सेलवरती जे डाटा अनालिसिसचे काम करतात ना त्यांना बऱ्याच वेळा हे कामं म्हणजे हे फॉर्म्युलेज आहे ते यूज करावं लागतात. तर त्या दृष्टीने ते आपण हे करायचे. आता आपल्याला पुढची कन्सेप्ट बघायची आहे. काही प्रश्न नसतील तर मी पुढच्या कन्सेप्टवर जातो. एक्स लुकअप हां, इफ कंडिशन एक सिंपल आहे. इथं आता इफ कंडिशन म्हणजे काही कंडिशन आपल्याला द्यायची असेल. आता इथे मला असं करायचं की इफ दिस इन्व्हेंटरी इज लेस दॅन दिस लो लेवल कॉलम म्हणजे जे काय आहे इथं, तर आपण काय म्हणणार त्याला लो म्हणणार. आता हे कसं करणार? तर सिंपल आहे. आता हे इफ कंडिशन द्यायची आहे आणि आता हे मी तुम्हाला दाखवतो की कसं लिहितात हे. म्हणजे आता हे एकदम सिंपल आहे. इफ लॉजिकल टेस्ट म्हणजे हे मी सिलेक्ट करतोय आणि मला असं म्हणायचं आहे की लेस दॅन इक्वल टू ह्या लो लेवलपेक्षा असेल तर आपल्याला काय म्हणायचं आहे की याचे लो. अदरवाईज इफ एल्स कंडिशन जी सॅटिस्फाय झाली नसेल तर एल्समध्ये आणि हे ओके करायचं आहे. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे कंडिशन्स आहे. सिंपल इफ कंडिशन आहे. ज्यावेळेस आपल्याला अशी काही पर्टिक्युलर व्हॅल्यू चेक करून काही व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. बरेच वेळा गरज पडते की आपलं हाय व्हॅल्यू आहे की लो व्हॅल्यू आहे किंवा मिड व्हॅल्यू आहे. अशा पद्धतीचे काही बिझनेस एक्झाम्पल्स असतात. त्यावेळेस आपण हे यूज करू शकतो. याच्यात नेस्टेड इफ पण असतात. आता नेस्टेड इफ म्हणजे काय? एका इफ कंडिशनमध्ये दुसरी इफ कंडिशन. आता इथे बघा इथे मी काय केलेलं आहे एक इफ कंडिशन वापरलेलं आहे अगोदर. इफ इन्व्हेंटरी इज इक्वल टू ब्लँक असेल तर मी असं चेक टाईप करणार इथे आणि त्यानंतर ब्लँक नसेल म्हणजे माझी पहिली कंडिशन काय की ब्लँक जर नसेल ब्लँक जर असेल तर मी ही जी इन्व्हेंटरी व्हॅल्यू ब्लँक असेल तर मी असं चेक टाईप करणार इथं किंवा चेक डिस्प्ले करणार. जर ब्लँक नसेल तर मग मी परत चेक करणार की ही लो लेवल आहे की ह्या पर्टिक्युलर कॉलममध्ये तर मला ओके म्हणायचे अदरवाईज इट्स लो असं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. नेस्टेड इफ म्हणतात याला. म्हणजे एका इफमध्ये दुसरं इफ असे मल्टिपल इफ आपण ॲड करू शकतो. तर इफमध्ये इफमध्ये इफ असे पण आपण मल्टिपल कंडिशन्स ॲड करू शकतो. सिंपल आहे म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता हे आणि काही प्रश्न असतील तर मी विचारू शकतो म्हणजे ते. ठीक आहे. आता आपण एक एक्स लुकअप बघायचं आहे आपल्याला. आता मी एक व्ही लुकअपचं एक एक्झाम्पल इथं मी फक्त तुम्हाला दाखवतोय आपण काल कसं अप्लाय केलं होतं. आता व्ही लुकअप जर बऱ्याच वेळा व्ही लुकअप आपल्याला विचारलं जातं की तुम्ही व्ही लुकअप कशासाठी यूज केलं जातं किंवा काय गरज काय तर जेव्हा कधी आपल्याला काही व्हॅल्यू मॅचिंग करायचे असतात काही व्हॅल्यू सर्च करायच्या असतात पर्टिक्युलर याच्यात त्यावेळेस आपण हे व्ही लुकअप यूज करतो. व्ही लुकअपमध्ये मी तुम्हाला सांगितलं आता की आपल्याला जर व्ही लुकअप यूज करायचं आहे तर मी काय म्हटलेलं की B3 म्हणजे ही व्हॅल्यू मला कुठे सर्च करायची तर ह्या याच्यात आता ठीक आहे म्हणजे हे जे आहे
आता मी इथे हे VLOOKUP परत तुम्हाला दाखवतो की कसं यूज करतो, जेणेकरून आपल्याला थोडं XLOOKUPचा डिफरन्स कळेल. आता VLOOKUP मी इथं करतोय. ही व्हॅल्यू मला इथे काय करायची आहे, सर्च करायची. ती कुठे सर्च करायची, तर मला ह्या टेबल ॲरेमध्ये करायची पूर्ण. ह्या पूर्ण मी या कॉलममध्ये दिलेली आहे. किंवा मग मी हा पूर्ण कॉलम सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर. मग मला कॉलम इंडेक्स नंबर कोणता डिस्प्ले करायचा आहे किंवा कशात याच्यातून हे डिस्प्ले काय करायचं इथं, तर थर्ड नंबरचा कॉलम मला डिस्प्ले करायचा आहे. आणि जे काय आहे ते फॉल्स म्हणजे एक्झॅक्ट मॅच करतोय म्हणून मी इथे काय करतोय, 0 देतो आणि मग मी हा पूर्ण इथे अप्लाय करतो. सॉरी, इथे माझं काहीतरी हे झालेलं आहे. याला मला अम, हे जे काय काय आता आपल्याला काय करायचं आहे ना, आता हे VLOOKUP मी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे. मला फक्त तुम्हाला एकदा दाखवायचं आहे, VLOOKUP कन्सेप्ट आपण जी काल यूज केली होती, तीच मला इथं परत इम्प्लिमेंट करायची आणि त्यानंतर आपण काय करतोय, की आपल्याला जे काय आहे ते एक्स लुकअप कसं इम्प्लिमेंट करायचं ते दाखवायचं आहे मला. त्यासाठी मला तुम्हाला VLOOKUP पूर्ण आपल्याला परत करून दाखवायचं आहे. मग त्यासाठी मी काय करतो, VLOOKUP ही व्हॅल्यू, मग त्यानंतर मला टेबल ॲरे. मग टेबल ॲरे माझा हा पूर्ण आहे आणि याला मी F4 करतो, लॉक करतो आणि त्यानंतर 3 नंबरची व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची. 3 नंबर कॉलम म्हणजे कोणता आहे, की ह्या पर्टिक्युलर टेबलमध्ये हा थर्ड कॉलम आहे, तो मला इथे डिस्प्ले करायचं आहे आणि त्याचं काय आहे, एक्झॅक्ट मॅच आहे. मग ते आपण इथे सिलेक्ट करतोय आणि त्यानुसार मग आपल्याला हे बाकीचे हे जे आहे त्याच्यात आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे पूर्ण. तर आता हे VLOOKUP तुम्हाला सगळ्यांना येत असेल असं मी गृहीत धरतो. आता बऱ्यापैकी मी काल पण सांगितलं होतं कसं VLOOKUP यूज करायचं. आता काय झालं ना, की जिथं-जिथं तुम्हाला दिसतंय की व्हॅल्यू मॅचिंग आहे, तिथं ते व्हॅल्यू दाखवते. परंतु हे NA काय आहे, की NA म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला इथे कुठेही भेटलेली नाही या पर्टिक्युलर याच्यात. म्हणून तिथं ते NA दाखवतं. तर आता XLOOKUP कसं यूज होतं? आता याच्यात आपल्याला VLOOKUP जेव्हा आपण यूज करतो ना, तेव्हा लक्षात घ्या, की आपल्याला इथं कॉलम नंबर द्यावा लागला एक इंडेक्स. ठीक आहे. त्यानंतर 0 पण द्यावा लागला. तर 0 ठीक आहे, परंतु इथे जो आहे तो 3 कॉलम म्हणजे काय आहे, की आपल्याला जो सोर्स डेटा आहे, म्हणजे हे 3 कॉलम्स आहे. याच्यात आपल्याला तो पर्टिक्युलर कॉलम लक्षात ठेवावा लागतो. म्हणजे 1, 2, 3 ही सिक्वेन्सिंग असते. म्हणजे जर आपल्या इथं 100 कॉलम असतील आणि 100 कॉलममध्ये आपल्याला लेट्स से 50वा कॉलम आपल्याला डिस्प्ले करायचा आहे किंवा कोणतं तरी. मग आपल्याला नेमकं बघावं लागतं, की हा नेमका मला पर्टिक्युलर कॉलम कोणत्या नंबरचा सिक्वेन्सला आहे, ते सर्च डिस्प्ले करायचे. तर ते पूर्ण आपल्याला मॅन्युअली चेक करावं लागतं. मग त्याच्यात काय होतं ना, की आपला वेळ जातो आणि ती मेथड जी आहे ती इफेक्टिव्ह नाही. मग त्याचा अल्टरनेटिव्ह काय आलेला आहे आता? तर अल्टरनेटिव्ह आलेला आहे XLOOKUP. आता XLOOKUP कसं करतात? आता XLOOKUP जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता XLOOKUP जे आहे, आता XLOOKUP आता मी ते अप्लाय केलेलं आहे. मी तुम्हाला आता XLOOKUP कसं यूज होतं म्हणजे एकदम सिंपल असतं. म्हणजे याच्यात जास्त आपल्याला जर तुम्ही VLOOKUPचा फॉर्म्युला बघितला आणि याचा फॉर्म्युला बघितला, तर हे XLOOKUP खूपच सिंपल आहे. म्हणजे याच्यात काही जास्त करायची गरज पडत नाही. म्हणजे आता तुम्हाला मी इथे दाखवतो. आता मला काय करायचं आहे, की XLOOKUP. आता मला इथं पण लुकअप म्हणजे जो दोन्हींच्या फंक्शनॅलिटी सेम आहे. फक्त इथं काय आहे ना, की थोडी जास्त फ्लेक्सिबिलिटी असते आणि जास्त काही आपल्याला जास्त विचार करण्याची गरज पडत नाही. म्हणजे आता लुकअप व्हॅल्यू काय करायची, मला ही व्हॅल्यू लुकअप करायची. मग मी काय म्हणणार ही जो काही हा टेबलची व्हॅल्यू जी आहे ती आयडी व्हॅल्यू घेणार आणि त्याच्यानंतर मला लुकअप ॲरे कुठं करायचं आहे मला, तर मी इथे जाणार आणि मला इथे हे जे आहे, मला हा पूर्ण टेबल सिलेक्ट करण्याची पण गरज नाही. मी फक्त काय आहे, पर्टिक्युलर हा कॉलम आहे तोच सिलेक्ट करू शकतो आणि
हे केल्यानंतर रिटर्न अरे काय करायचं, रिटर्न काय करायचं, मला हे काय करायचंय, हे स्पेशलायझेशन किंवा हे नेम फील्ड आपल्याला काढायची. मग ती मी अशी पूर्ण इथे डायरेक्टली देऊ शकतो. आणि कॉमा आपण आता इथं इफ नॉट फाउंड, तर आपल्याला इथं काय करायचंय, मॅच नाही झालं तर आपल्याला काय करायचंय, तर ब्लँक द्यायचंय. तर अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. आता बघा, हे जे आहे ते पूर्ण आता मी तुम्हाला, ठीक आहे. आता बघा, जिथं मिळालं नाही तिथं ते रेकॉर्ड काय आहे, ब्लँक आहे. तर अशा पद्धतीने हे एक्स लुकअप आहे. आता एक्स लुकअप मध्ये आणि व्ही लुकअपचा फॉर्म्युला तुम्ही हे दोन फॉर्म्युले बघा. आता मी हा फॉर्म्युला जो आहे तो इथे टाईप करतो कुठेतरी. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला जो आहे तो खूपच सिंपल आहे. म्हणजे ॲक्च्युली आता या व्ही लुकअपमध्ये आपल्याला काय द्यावं लागतं, पर्टिक्युलर कॉलम सर्च करायचा आहे तो, पण त्याच्यानंतर त्याचे पूर्ण जो काय पूर्ण टेबल आहे, सपोज आपले 100 कॉलम असेल तर 100 कॉलम पूर्ण आपल्याला सिलेक्ट करावं लागतात व्ही लुकअपमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला मग त्याच्यातला कोणता कॉलम आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, कोणता कॉलम रिट्रीव्ह करायचा आहे, त्याची सिक्वेन्स नंबर द्या. आणि शेवटी 0 किंवा 1 एक्झॅक्ट किंवा अप्रॉक्सिमेट मॅच असं आपल्याला द्यावं लागतं. परंतु याच्यात जे आहे ते याच्यात काही तसं स्पेसिफाय करावं नाही लागत. म्हणजे हे कसं आहे ना, की एक्स लुकअप फक्त आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू सर्च करायची आणि ती कोणता कॉलममध्ये सर्च करायची एवढंच द्यायचं आहे. पूर्ण टेबल द्यायची पण गरज नाही. आणि त्याचं नाव द्या, कोणता कॉलम आपल्याला रिट्रीव्ह करायचा आहे ते द्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला फक्त तो जिथं मॅच होणार नाही, की जिथं फाइंड आउट होणार नाही, तिथं आपण काहीतरी एनए डिस्प्ले करू शकतो किंवा ब्लँक डिस्प्ले करू शकतो, काही पण. तर हे असं पॉवरफुल आहे एक्स लुकअप. आणि हे बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा जास्त डेटा असेल, मोठे मोठे टेबल्स असतील एक्सेलमध्ये, त्यावेळेस आपण हे यूज करू शकतो. तर म्हणजे तुम्ही आता इथून पुढे व्ही लुकअप यूज करण्यापेक्षा एक्स लुकअप यूज करू शकता, जे की इफेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यात जास्त मोठा फॉर्म्युला लिहायची गरज पडत नाही. आणि आपल्याला क्विकली जे पाहिजे ते लगेच आपल्याला भेटू शकतं. तर जेव्हा कधी तुम्ही असं मोठ्या एक्सेलच्या डेटामध्ये काम करशाल, तेव्हा एक्स लुकअप यूज करण्याचा प्रयत्न करा, जो इफेक्टिव्ह आहे आणि फास्ट काम होईल तुमचं. तर अशा पद्धतीने हे काही फॉर्म्युलेज आहेत. याच्यात काही क्वेश्चन्स आहे का, एक्स एक्स लुकअप आणि व्ही लुकअप मध्ये? कोणी यूज केलेला आहे का एक्स लुकअप याच्या अगोदर? हा बोला, कोण बोलतंय? केलेलं आहे ना. हा. मग ते हे हा, मॅच यूज केलेलं आहे ना, मग त्या त्या गोष्टी आपण एक्स लुकअप आता ट्राय करून बघा. व्ही लुकअप कसं आहे ना, व्ही लुकअप बरेच लोक आहे ना, जे म्हणजे आता व्ही लुकअप बरंच जुनं झालेलं आहे, म्हणजे जुनं आलेलं आहे, म्हणजे त्यामुळे ते बऱ्याच जणांना व्ही लुकअप माहिती आहे किंवा यूज केलेलं आहे. परंतु आता हे एक्स लुकअप माझ्या मते 1-2 वर्ष झाले असतील आणि ते जास्त यूज केलेलं नाही लोकांनी. तर ते म्हणजे एक्स लुकअप ट्राय करायला काही हरकत नाही आता. स्वप्न, तुम्ही काहीतरी विचारत होता अजून? हा. जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर आता कॉलम म्हणजे कसं असतं ना, की आता एक एक्झाम्पल होतं आपलं, कुठं गेलं ते? हा, इथे आता हे जे आहे, आता $250 हे फिक्स होतं. आता काय होतं ना, आपण जेव्हा हा फॉर्म्युला ड्रॅग करतो ना, त्यावेळेस ते जर फिक्स नसेल तर ते इन्क्रीज होत असतात. म्हणजे लेट्स से, म्हणजे मी मी आता असं काहीतरी फॉर्म्युला केला, अम, म्हणजे लेट्स से आता काय केलं, हां, इथे मी 10, 20, 30 असं काहीतरी घेतलं. ठीक आहे. आणि मी म्हटलं की मला इथे काय करायचं आहे, की इक्वल टू, आणि इथे एक व्हॅल्यू घेतो मी, 4. इथे एक व्हॅल्यू घेतो मी आता. आणि मला याचं काय कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता मी काय कॅल्क्युलेशन करणार, इक्वल टू 10 इंटू ही व्हॅल्यू, असं केलं मी.
तर आणि आता हे काय आलं बरोबर आहे 10 गुणिले 5, पण मी असं याला हे करायला गेलो ना, तर हे 0 झालं ह्या वेळेला. आता आपल्याला एक्सपेक्टेड काय असतं की 20 गुणिले 5, 30 गुणिले 5 हेच उत्तर यायला पाहिजे. हा फॉर्म्युला मी जर ड्रॅग करतोय तर होतं काय ना की आता आपण इथं 50 जे केलं त्याचं काय फॉर्म्युला F9 इंटू I7 म्हणजे I7. जेव्हा आपण असं ड्रॅग करतो ना त्यावेळेस हा I7 चा I8 ला जातो, म्हणजे हा इथं गेला I8 ला आणि इथे I9 ला. तर त्यामुळे हे 0 आलेले. जर तुम्ही हे केलं असं, आता इथे परत आपण आता हे काढून टाकूया आणि मी असं म्हटलं की इथे मला असं दिलेलं आहे, हे I7 हा मला फिक्स करायचा आहे. आणि जर तुम्ही आता काय केलं की याला जर ड्रॅग केलं तर तुमचं बरोबर ते उत्तर येणार आहे. तर ज्या गोष्टी आपल्याला वाटतात ना की ही व्हॅल्यू साऱ्या सेलच्या डेटाला साऱ्या फॉर्म्युलामध्ये सेम असायला पाहिजे, त्यावेळेस आपण हे लॉक करतो, म्हणजे जी पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे ती. आता इथे पण तुम्ही बघितलं असेल, हे 250 आपण लॉक केली होती इथे. इथे बघा तुम्ही C7 दिसता ना हे, तर ती प्रत्येक सेलमध्ये सेम असते. तर अशा वेळेस आपण हे लॉक करतो. अजून काही प्रश्न आहे का? एक्सेलमध्ये भरपूर गोष्टी आहे, म्हणजे आता घ्यायला गेलं तर म्हणजे जवळपास अजून 10-15 दिवस पण हा कोर्स चालू शकतो, परंतु मला एक्सेलचं जास्त घ्यायचं नाही आता. एक्सेलमध्ये एक्सेलपेक्षाही म्हणजे एक्सेल तुम्ही स्वतःहून करू शकता. मी अजून काही तुम्हाला एक्सरसाइज वगैरे देत जाईल मधून-मधून. ते तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकतात. आणि एक्सेल एवढं काय अवघड नाही, की कोणी शिकू शकत नाही. जे नॉन टेक्निकलवाले आहे ते पण शिकू शकतात. कारण की काय आहे ना, फक्त फॉर्म्युलाज वगैरे कसे इम्प्लिमेंट करायचे ते तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकतात, की हां, हे फॉर्म्युला असे अप्लाय करायचे. फक्त आपलं आता पुढे काय आहे ना, की एस-क्यू-एल महत्त्वाचं आहे आणि पॉवर बी-आय महत्त्वाचं आहे. ते आपण सोमवारपासून स्टार्ट करणार आहोत. एस-क्यू-एलचं मी तुम्हाला काही काल 1-2 लिंक दिल्या होत्या. ज्याच्यात Microsoft SQL सर्व्हर कसं डाउनलोड करायचं आणि सेटअप करायचं. तर तुम्ही अजून केलं नसेल तर तुम्ही शनिवार, रविवार ते करायचा प्रयत्न करा. जेणेकरून काही अडचण आल्या तुम्हाला तर मग ते आपण सोमवारच्या कॉलमध्ये करू शकतो. आणि मग त्यानंतर आपलं थेरॉटिकल काही गोष्टी आहेत. आता काही ॲक्चुअली माझे जे YouTubeचा जो प्लेलिस्ट आहे, त्याच्यात मी थेरॉटिकल काही कन्सेप्ट घेतलेले आहे, की आर-डी-बी-एम-एस म्हणजे काय? आता ज्यांचं कम्प्युटरचं बॅकग्राऊंड झालेलं आहे किंवा शिकलेले आहेत, बी-सी-एस वगैरे अशा पद्धतीचे, त्यांना हे सब्जेक्ट असतात. डायरेक्ट पूर्ण एक-एक सब्जेक्ट एक-एक सेमिस्टरला असतात. आर-डी-बी-एम-एसचा एक सब्जेक्ट असतो, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. आता त्या सर्व गोष्टी काय आता आपल्याला घेणं म्हणजे शक्य नाही. पण त्यातले मेन ज्या गोष्टी आहे आणि ज्या आपल्याला गरजेच्या आहे, त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला जर शनिवार, रविवार थोडा मी तुम्हाला काही 2-3 व्हिडिओचे लिंक परत पाठवतो. त्या तुम्ही थोडा गो थ्रू करा, की आर-डी-बी-एम-एस म्हणजे काय? डी-बी-एम-एस म्हणजे काय? त्यानंतर प्रायमरी की काय? फॉरेन की काय? रिलेशनल कन्स्ट्रेंट काय? ह्या सर्व गोष्टी आहे ना, त्या आपल्याला लागतात. आता एस-क्यू-एल का आलं? म्हणजे की एस-क्यू-एल जे आपण म्हणतो ना, की एक्सेलमध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. त्यामुळं असे हे डेटाबेसेस आले आणि जसं-जसं स्केलिंग होत गेलं टेक्नॉलॉजीचं किंवा डेटाचं. आता डेटा एवढा प्रत्येक सेकंदाला डेटा जनरेट होत असतो. त्यामुळं हे सर्व एक्सेलमध्ये वगैरे किंवा अशा काही फाईल्समध्ये स्टोअर करणं शक्य नाही. त्यामुळे मग ते असे डेटाबेसेस आले, डेटा वेअरहाऊस टेक्नॉलॉजीज आल्या. बऱ्याचशा गोष्टी आल्या. आता बिग डेटा वगैरे ह्या कन्सेप्ट्स आल्या. आणि ह्या सर्व गोष्टी आहे ना, त्या म्हणजे जशा-जशा टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होत गेली, तशा-तशा ते गरजेच्या पडू लागल्या. त्यामुळे हे डेटाबेस टेक्नॉलॉजी वगैरे आलेले आहेत. मग ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे. मग पॉवर बीआय शिकण्या अगोदर पण ते एकदा शिकणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात थोडी प्रॅक्टिस झाली, मग आपण पॉवर बीआय पण घेऊ शकतो. आणि लक्षात घ्या की डेटाबेस जो आहे एस-क्यू-एलचा डेटाबेस वगैरे, एस-क्यू-एल टर्मिनॉलॉजी आहे एक एस-क्यू-एलची. मग त्या कन्सेप्ट तुम्हाला येणं गरजेचंच असतं. बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एस-क्यू-एलचे पण काही क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते येणं गरजेचं असतं. तर ते आपण घेऊया सोमवारपासून. तुम्हाला मी काही आज व्हिडिओच्या लिंक देतो आणि काही एक्सरसाइज आजचे जे एक्सरसाइज आहेत ते आपण ट्राय करा एक्सेलच्या. आणि जेवढं काही आतापर्यंत आपलं झालेलं आहे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जर तुम्ही काही सेशन मिस केले असेल तर ऐकून घ्या, बघून घ्या ते व्हिडिओज. आणि काही डॉक्युमेंट्स काही PDF मी शेअर केलेले आहे जे आपण घेत होते थेरॉटिकल, त्या पण गो थ्रू करा, जेणेकरून तुमची डेटा अनालिसिस फाउंडेशनची कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतील. मग त्यानंतर ह्या टेक्निकल थिंग्स SQL, पॉवर BI वगैरे ते आता येतीलच, परंतु तुम्हाला ॲक्चुअल डेटा अनॅलिटिक्स बद्दल किंवा डेटा अनालिसिस बद्दल तुम्हाला कन्सेप्ट सांगता आले पाहिजे.
मग त्या महत्त्वाच्या आहे. तर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आणि तुमचे काही सजेशन्स असतील की कसं अजून घ्यायला पाहिजे हे सेशन्स पुढे सोमवारपासून वगैरे तर सांगू शकता. आणि समजतंय का नाही काय मी माझं आपलं बडबड करत असतोय पण माहित नाही किती समजतंय वगैरे. परंतु ठीक आहे म्हणजे ऍक्च्युली आपला हा वन वे नकोय, थोडा इंटरेक्टिव्ह असायला पाहिजे. म्हणजे जसं तरी तुम्ही बऱ्यापैकी बोलतात पण काही कसे आहे ना की काहींना म्हणजे आता जोपर्यंत आपण काही इंटरॅक्शन करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. म्हणजे मला तरी समजणार नाही की तुम्हाला कितपर्यंत समजतंय. तर ते थोडंफार सांगत चला. तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारत चला. म्हणजे असं काही नाही की कुठं तुम्हाला असं वाटतंय की हा हा प्रश्न विचारू का नको. काही असलं तरी काही विचारायला काही हरकत नाही. अं, ते प्रत्येकाच्या कोणाच्या नॉलेजमध्ये त्याच्यातून भरच पडेल असं मला वाटतं. हं. हो, हो. नाही चांगलं आहे. म्हणजे तेच गरजेचं आहे. समजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या कन्सेप्ट्स कसं आहे ना, आपण हा डेटा अनालिस्टचा जो कोर्स आहे, आता आपल्याकडे वेळ किती आहे? संपत आलाय, थोडं राहिला वेळ 5-1 मिनिटं. तर ह्या कोर्समध्ये बऱ्याचशा ज्या कन्सेप्ट्स आहे ना, की आता आपण जे शिकतो ना कॉलेजमध्ये वगैरे, त्या सब्जेक्ट्समध्ये हे सब्जेक्ट्स येत नाही म्हणजे एवढं. असतात फक्त काय असतात, की डेटाबेस असतात. बाकी काही नसतंय. म्हणजे दुसरे काही टेक्नॉलॉजी नसतं. आता थोडाफार सिलेबस चेंज झाला असेल इंजिनिअरिंगचा वगैरे, त्याच्यात थोडेफार सब्जेक्ट येऊ शकतात. परंतु एवढं नसतंय हे. मग त्यामुळं हे जे आहे ना, हे इंडस्ट्री स्पेसिफिकच आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर स्पीड अप होऊन तुम्ही आय-टी इंडस्ट्रीमध्ये एंट्री करू शकता. हो, हो. हो. हो, हो. नाही त्याच्यावरच आपला जास्त फोकस असणार आहे. प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाला आपण जे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहे तेच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकी त्याने जास्त आपल्याला हँड्स ऑन होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला किती थेरॉटिकल माहिती त्याच्यापेक्षा हँड्स ऑन जर जास्त असेल तर त्याचा फायदा होतो नक्कीच. ते मी प्लॅन करतो पुढच्या आठवड्यात प्लॅन करतो. एसक्यूएल चालू असतानाच घेऊया माझ्या मते. बुधवार नंतर वगैरे घेता तुम्ही तर. हम्म. हो, हो. चालेल बघूया म्हणजे मी प्लॅन करतो. शनिवार, रविवार आता ह्या शनिवार, रविवार किती जमतं माहीत नाही. पण सांगतो मी म्हणजे तसं किंवा मग एसक्यूएल तर सोमवारी चालू होतंय ना त्यानंतर मी प्लॅन करू शकतो. रोज एक एक 2-2 सेशन घेऊ शकतो. म्हणजे इंटरव्ह्यू घेऊ शकतो ॲक्चुअली 30-30 मिनिट्सचे वगैरे. ठीक आहे चालेल मग मी तुम्हाला याची रेकॉर्डिंग पाठवतो आणि अ, काही प्रॉब्लेम असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला